तर चला मित्रांनो, आज आपण युडास प्लसचं प्रमोशन वेगाने कसं करायचं हे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, युडास प्लस 2025-26 सुरू झालेला आहे। प्रमोशनची ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे आणि 15 जून 2025 पर्यंत आपल्याला प्रमोशन पूर्ण करायचं आहे आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, ज्या शाळेमध्ये 10-15 विद्यार्थी असतील किंवा 100 विद्यार्थी असतील त्या शाळेमध्ये प्रमोशन करायला काही अडचण जात नाही, परंतु जर एखाद्या शाळेमध्ये 200, 500, 1000, 2000 विद्यार्थी असतील तर मग त्या शाळेमध्ये प्रमोशन करायला खूप अडचण जाते आणि त्याचबरोबर प्रमोशन करण्याचं हे काम खूप बोरिंग आहे आणि त्यामुळे आपल्याला जर हे काम 15 जून पर्यंत पूर्ण करायचं असेल आणि वेगाने पूर्ण करायचं असेल तर मग हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे। मित्रांनो, मी आपणास काही महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे। त्या ट्रिक्सचा जर आपण वापर केला तर हे प्रमोशन वेगाने होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या शाळेमध्ये पटसंख्या 100 पेक्षा जास्त आहे अशा शाळेमध्ये शिक्षक पण जास्त असतात। मग या शिक्षकांचा आपण उपयोग कसा करू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून हे प्रमोशन कसं करू शकतो हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर युडास प्लस हे मल्टी युजर ऍप्लिकेशन आहे आणि त्यामुळे आपण एकाच वेळेस एकाच लॉगिन आयडीचा आणि पासवर्डचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या मशीनवर प्रमोशनची ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो। तर मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मागील 25 वर्षापासून मी डायस, युडास आणि युडास प्लस या तीनही पोर्टलवर काम करतो आहे आणि त्यामुळे एक टेक्निकल अपडेट आणि टेक्निकल सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करतो आहे। विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावा, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। तर चला मग आपण कम्प्युटर स्क्रीनवर जाऊ आणि वेगाने प्रमोशन कसं करायचं आणि त्याची ट्रिक्स आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता मी कम्प्युटर स्क्रीनवर आहे। आपण कोणतंही एक ब्राउझर ओपन करा आणि ऍड्रेस बार मध्ये युडास प्लस टाइप करायचं आहे। राईट साइडला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे। स्टेट सिलेक्ट करायचं आहे, गो वर क्लिक करायचं आहे आणि नंतर स्टुडंट मॉड्यूल मध्ये लॉग इन वर क्लिक करून जो पेज येईल त्या ठिकाणी आपल्या शाळेचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या समोर जी स्क्रीन येईल यामध्ये अकॅडमिक इयर 2025-26 आणि स्नॅपशॉट 2024-25 अशा दोन टॅब्स आपल्याला पाहायला मिळतील। वेगाने प्रमोशन करण्यासाठी आपल्याला स्नॅपशॉट 2024-25 वर क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जो पेज येणार आहे यामध्ये डाव्या साईडला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे। ऍक्टिव्ह स्टुडंट्स वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर 24-25 ला जेवढे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये होते त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल आणि ही यादी अल्फाबेटिक असेल आणि त्याचबरोबर याच सिक्वेन्स मध्ये प्रमोशनची ऍक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे आपलं सर्वात महत्वाचं जे हेडॅक आहे की विद्यार्थ्यांची नावं खाली वर तपासणे, तो हेडॅक आपला कमी होईल। त्यानंतर राईट साइडला सर्वात वर डाउनलोड एक्सेल हे टॅब दिसेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर एक एक्सेल फाईल ओपन होईल। त्या एक्सेल फाईलला आपल्याला बघायचं आहे आणि ती एक्सेल फाईल ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, मी काही सेटिंग पण आपल्याला सांगणार आहे, त्या सेटिंग सुद्धा आपण समजून घ्याव्या। इथले वरचे जे 2 रोज आहेत ते मी डिलीट करतो आहे। त्यानंतर परत एकदा आपल्या समोर विद्यार्थ्यांची यादी पाहायला मिळेल। इथे सर्वात वर हा जो कॉर्नर आहे या कॉर्नर मध्ये जो स्क्वेअर बॉक्स आलेला आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि कुठल्या तरी एका कॉलमला क्लिक केल्यानंतर संपूर्ण कॉलम्स ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतील। त्यानंतर शक्य असेल तर परत एकदा या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे, फॉन्ट साइज कमी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे जेवढे काही कॉलम असतील त्या सर्व कॉलमची आता आपल्याला गरज नाही, त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 असे कॉलम सिलेक्ट करायचे आहेत आणि उर्वरित सर्व कॉलम आपल्याला डिलीट करून टाकायचे आहेत। त्याच्यानंतर परत एकदा यादीवर यायचं आहे, कंट्रोल ए ही बटन प्रेस करायची आहे म्हणजे संपूर्ण डेटा आपला सिलेक्ट होईल आणि इथे असलेला जो बॉटम बॉर्डर आहे यामध्ये ऑल बॉर्डर वर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना बॉर्डर सुद्धा ऑटोमॅटिक प्राप्त होतील। त्यानंतर मित्रांनो, इथे स्टुडंट स्टेट्स कोड जो दिलेला आहे
इथून शेवटपर्यंत सिलेक्ट करायचं आहे. शिफ्ट आणि कंट्रोल बटन प्रेस करून डाऊन एरो क्लिक करायचा आहे किंवा आपण सिलेक्ट पण करू शकता. अशा पद्धतीने सिलेक्शन करायचं आहे आणि डिलीट बटन वर प्रेस करायचं आहे म्हणजे सर्व डेटा आपला डिलीट होईल. त्यानंतर हा जो रो 1 आहे, रो 1 पासून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला सिलेक्शन करायचं आहे आणि कुठल्या तरी एखाद्या रो वर क्लिक करून त्याची हाईट आपल्याला वाढवून घ्यायची आहे. आता बघा हाईट वाढलेली आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं अलाइनमेंट सुद्धा आपण या ठिकाणी जाऊन करू शकता. इथे मिडल अलाइन वर क्लिक केल्यानंतर सर्व विद्यार्थी मिडल अलाइन होतील. त्याच्यानंतर हा जो पहिला कॉलम आहे हा वर्गाचा कॉलम आहे, याला आपल्याला बोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेक्शनचा जो कॉलम आहे याला सुद्धा सेंटर करून बोल्ड करून घ्यायचा आहे. जर मित्रांनो आपल्या शाळेमध्ये एकच तुकडी असेल तर मग काय करायचं आणि वेगळ्या तुकड्या असतील तर काय करायचं ते सुद्धा मी आपणास सांगणार आहे. सध्या आपल्याला एक एक्सेल प्रिपेअर करून घ्यायची आहे आणि ही एक्सेल कशी प्रिपेअर करायची ते मी आपणास सांगतो आहे. तर मित्रांनो प्रमोशन साठी आपल्याला काही महत्त्वाचे कॉलम्स तयार करायचे असतील, ते कॉलम्स काय असतील ते मी सुद्धा आपणास सांगतो आहे. बघा मित्रांनो मी 5 कॉलम आपल्या समोर एंटर करतो आहे. पहिलं कॉलम आहे प्रमोशन स्टॅटस, दुसरं कॉलम आहे पर्सेंटेज, त्याला थोडं ऍडजस्ट करून घ्या. तिसरा कॉलम आहे अटेंडन्स डेज, त्याला ऍडजस्ट करा. इथे जो प्लस साइन दिसतो आहे यावर जर आपण क्लिक केलं तर कॉलमचा जो साईज आहे तो ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतो आणि नंतर स्कूलिंग स्टॅटस आणि सेक्शनला आपण लहान पण करू शकता. मित्रांनो बघा प्रमोशन स्टॅटस, पर्सेंटेज, अटेंडन्स डेज, स्कूलिंग स्टॅटस आणि सेक्शन असे 5 कॉलम मी ऍड केलेले आहेत. इथे बघा सेक्शन कॉलमला मी सिलेक्ट करतो आहे. हे सर्व सेक्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. कंट्रोल C प्रेस करून कॉपी करायचे आहेत, वर जायचं आहे आणि सेक्शन मध्ये पेस्ट करायचं आहे. आता बघा हे सर्व सेक्शन पेस्ट झालेले आहेत, याला आपण बोल्ड पण करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो सिक्वेन्स दिसतो आहे मुलांचा, हा सिक्वेन्स प्रोग्रेशन सिक्वेन्स सारखाच आहे. प्रोग्रेशन मध्ये सुद्धा हा सिक्वेन्स येणार आहे. जर तुम्हाला जेंडरची गरज नसेल तर हा कॉलम सुद्धा आपण डिलीट करू शकता. आता मित्रांनो पहिला जो पार्ट आहे प्रमोशन स्टॅटस, या प्रमोशन स्टॅटस साठी मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन देतो आहे. जी एक्सेल फाईल मी तयार केलेली आहे ती एक्सेल फाईल मी आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे. मित्रांनो आपल्या समोर काही ऑप्शन्स मी टाइप करून दिलेले आहेत आणि हे ऑप्शन्स आपल्याला महत्वाचे आहेत. आता बघा पहिला जो कॉलम आहे हा आहे प्रमोशन स्टॅटस म्हणजे 2024-25 मध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं काय झालं. त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे पर्सेंटेज, त्याला किती टक्के आले. तिसरा कॉलम आहे की तो किती दिवस शाळेमध्ये हजर होता आणि चौथा जो कॉलम आहे यामध्ये तो विद्यार्थी या शाळेमध्ये शिकणार आहे की दुसऱ्या शाळेमध्ये हे आपल्याला नमूद करायचं आहे. तर मित्रांनो प्रमोशन मध्ये समजा एक ही विद्यार्थिनी आहे, जर ही विद्यार्थिनी प्रमोट झालेली असेल तर मग ती प्रमोशन बाय एक्झाम आहे की नॉट प्रमोटेड आहे की प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन आहे हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. समजा ही विद्यार्थिनी एक्झाम देऊन जर प्रमोट झाली असेल तर आपण 1 प्रेस करू शकता. मी याला सेंटर अलाइन करून घेतो आणि मग तिला किती पर्सेंटेज मिळाले ते पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहे. किती दिवस ती शाळेमध्ये हजर होती ते नमूद करायचं आहे. आता स्कूलिंग स्टॅटस मध्ये म्हणजेच 2025-26 मध्ये ही विद्यार्थिनी या शाळेमध्ये शिकत आहे की इतर शाळेमध्ये शिकत आहे हे आपल्याला नमूद करायचं आहे. जर ही या शाळेमध्ये शिकत असेल तर आपण स्टडिंगचं S लिहू शकता किंवा 1 लिहू शकता. अशा पद्धतीने या विद्यार्थिनीची माहिती तयार होणार आहे. आता आपण दुसरा विद्यार्थी घेऊ. समजा हा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असेल, त्याला काही पर्सेंटेज मिळाले असतील, तो काही दिवस शाळेमध्ये हजर आलेला असेल. आता हा विद्यार्थी प्रमोट तर झालेला आहे परंतु या विद्यार्थ्याने शाळा सोडलेली आहे किंवा तो टीसी घेऊन किंवा विदाउट टीसी घेऊन तो शाळेतून जर गेला असेल तर आपण L लिहू शकता आणि तो या ठिकाणी सेक्शन येणार नाही कारण त्याने शाळा सोडलेली आहे. आता आपण दुसरी केस घेऊ. हा विद्यार्थी रिपीटर आहे, याने एक्झाम दिली नाही, तो नापास झालेला आहे आणि त्याला काही पर्सेंटेज मिळालेले आहे, तो काही दिवस शाळेमध्ये आलेला आहे. आता हा विद्यार्थी नापास होऊन जर या शाळेमध्ये शिकत असेल तर आपल्याला S दाखवायचा आहे किंवा 1 दाखवायचा आहे आणि जर तो शाळा सोडून जात असेल तर L किंवा 2 एंटर करायचा आहे. जर तो शाळा सोडून जात असेल तर आपल्याला सेक्शन डिलीट करायचा आहे
आणि जर तो नापास होऊन या शाळेत शिकत असेल तर सेक्शन आपल्याला दाखवायचं आहे। तिसरी केस घेऊ आपण, विद्यार्थी प्रमोट झालेला आहे परंतु त्यांनी कोणतीही एक्झाम दिली नाही, अशा केसमध्ये पर्सेंटेज येणार नाही, ते 0 असतील आणि अटेंडन्स तो किती दिवस होता ती संख्या नमूद करायची आहे। आता त्याला प्रमोशन दिलेलं आहे, प्रमोशन दिल्यानंतर तो जर या शाळेमध्ये शिकत असेल, त्याचा तो दुसऱ्या वर्गात जात असेल तर मग आपल्याला S किंवा 1 एंटर करायचा आहे आणि तो जर या शाळेमध्ये असेल तर सेक्शन दाखवायचा आहे आणि तो जर शाळा सोडून जात असेल तर आपल्याला L दाखवून आपल्याला सेक्शन तयार करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला माहिती भरायची आहे। पण मित्रांनो यामध्ये मी आता आपणास दुसरी ट्रिक सांगतो आहे, ती अशी की आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक असतील त्या शिक्षकांना जे वर्ग अलॉट केलेले असतील त्या वर्गांच्या प्रिंट्स आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी एक्सेल मध्ये हा जो व्ह्यू मेनू आहे यावर आपल्याला क्लिक करता येतं आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पेज ब्रेक व्ह्यू वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो हा जो पेज ब्रेक आलेला आहे याला आपण प्रिंट प्रिव्ह्यू वर जाऊन आपल्याला पेज सेटअप पोर्ट्रेट दिलेला आहे, त्याला लँडस्केप करून घ्यायचा आहे। पेज आपण A4 तयार करून घेऊ शकता। आता बघा सर्व विद्यार्थी एकाच पेजवर आलेले आहेत। आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, ही जी ब्ल्यू लाईन दिसत आहे ज्याला आपण पेज ब्रेक प्रिव्ह्यू म्हणतो, या लाईनला वर्गाप्रमाणे ऍडजस्ट करायचं आहे। एका वर्गाची शीट एकाच पेजवर प्रिंट होईल या पद्धतीने आपल्याला ही ब्ल्यू लाईन ऍडजस्ट करायची आहे। बघा मी P3 आणि P2 च्या दरम्यान ही लाईन ऍडजस्ट केलेली आहे। त्यानंतर दुसरी जी लाईन आहे P2 ला ब्रेक करतो आहे, म्हणजे आता हा दुसरा वर्ग वेगळा झालेला आहे। त्याच्यानंतर तिसरी लाईन जी आहे तिला सुद्धा मी ऍडजस्ट करतो आहे। अशा पद्धतीने प्रत्येक वर्गाची एक वेगळी शीट आपण तयार करू शकता आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रिंट कराल तेव्हा आपल्याला बघा प्रत्येक वर्गाचा एक वेगळा पेज पाहायला मिळेल, वेगळ्या पेजवर प्रत्येक वर्ग तयार होतो आहे। मित्रांनो जर आपल्याला हेडर हवा असेल, प्रत्येक पेजवर हा हेडर यावा असं वाटत असेल तर पेज लेआउटला जायचं आहे, प्रिंट टायटल्स वर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि रोज टू रिपीट ऍट टॉप हा जो पार्ट आहे यामध्ये जो एरो आहे या एरोवर आपल्याला क्लिक करायचा आहे। इथे रो 1 सिलेक्ट करायचा आहे, या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन पाहायला मिळेल, एरोवर क्लिक करायचं आहे, ओके वर क्लिक करायचं आहे। आता जेव्हा आपण प्रिंट प्रिव्ह्यू बघाल तेव्हा P3 म्हणजे नर्सरी सेक्शन एका पेजवर आलेला आहे, त्याला थोडं खाली केलं तर LKG सेक्शन वेगळ्या पेजवर आलेला आहे आणि नंतर UKG सेक्शन वेगळ्या पेजवर आलेला आहे आणि क्लास 1 सुद्धा वेगळ्या पेजवर आलेला आहे। या सर्वांची आपण प्रिंट काढून घ्यावी, त्या प्रिंट्स प्रत्येक शिक्षकाला द्याव्यात आणि प्रत्येक शिक्षकाला त्यांच्या वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं हे जे प्रमोशन स्टेटस आहे ते हाताने भरून घ्यायला लावायचं आहे, म्हणजेच एका वेळेस शेकडो विद्यार्थ्यांची माहिती ऑफलाईन तयार करता येणार आहे आणि मग या शिक्षकांना वेगवेगळ्या मशीन्सवर बसवून आपण विद्यार्थ्यांचं प्रमोशन करून घेऊ शकतो। आणि प्रमोशन कसं करायचं ते मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आपण तो व्हिडिओ अवश्य बघावा आणि अचूक असं प्रमोशन करून घ्यावं। मित्रांनो ज्या शाळेमध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील अशा शाळांना ही जी एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज महत्वाची आहे आणि उपयुक्त आणि लाभदायक आहे। आपण नक्कीच हा प्रयत्न करून पाहावा, आपल्याला खूप वेगाने प्रमोशन करता येईल आणि माहिती अचूक पण होईल, माहितीमध्ये चुका पण राहणार नाहीत। एज्युकेट भारतच्या माध्यमातून पुन्हा एक व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला आहे। विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावं। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।